जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुसरा पार्ट आहे आपला श्रीवर्धनचा आणि आता आपण चाललो आहोत बीचवरती आंघोळ करायला. तर चला, तिथली काय धमाल मस्ती आहे आणि हा ब्लॉग असणार आहे रात्रीपर्यंत आणि मग नंतर आपण ब्लॉग एंड करूया आणि दुसऱ्या दिवशीचा नेक्स्ट पार्ट येईल. तर चला जाऊ, आपण बीचवर जायचं, आंघोळ करूया मस्त. आंघोळ आणि लाटांचा जो थरारक अनुभव खूप चला तिथे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, पोरं बघा मस्त खेळत आहे, तिकडे गार्डन आहे. ये खाली. पडला कोको पकड. हा, चापलूस आहे चापलूस. प्रियांकाने पॉलिटिक्स खेळला इकडे पण. मित्रांनो, सगळे खूप एक्साइटेड आहेत समुद्रामध्ये जाण्यासाठी आणि इकडची वाईब्स बघा, खूप खतरनाक वाईब्स, एकदम गावसारखी वाईब्स येते. मित्रांनो, एकदम हाकेच्या अंतरावरती समुद्र आहे. आता आपण थोड्याच वेळात समुद्रावरती पोहोचू. दिव्यागर बीचच्या बाजूला पण खूप छान छान होमस्टे आहेत एकदम, आणि या ठिकाणी तुम्ही दुकानं वगैरे बघू शकता. पार्किंगची सुविधा पण आहे. मित्रांनो, हर्ष एकदम प्रतीक्षाचा हात धरूनच आहे, सोडत नाही. चम्मच गोळा खाणार का तू? गो नारळ वय कोणाक या इकडे, नारळ पाण्याची सोया. मित्रांनो, फायनली समोर समुद्र किनारा. मित्रांनो, फायनली पोचलोय दिव्यागर बीचला. आंघोळ वगैरे करून घेऊया. सर्व एकदम स्विमिंगच्या तयारीतच आहेत. पोहता कोणाला येत नाही, पण सर्वजण स्विमिंग करणार आहेत. चला उतरूया पाण्यामध्ये आता. मित्रांनो, हा पाहू शकता तुम्ही अथांग समुद्र दिव्यागरचा. खूपच छान वाईब्स आहेत आणि खूप कमी पब्लिक असलेला समुद्र किनारा आहे. या ठिकाणी फॅमिलीला घेऊन नक्की येऊ शकता तुम्ही. फायनली बीचवर आलोय आणि आता जाऊया समुद्रामध्ये डुबक्या लावायला. चला. मित्रांनो, समुद्री खेकडा बघू शकता तुम्ही. मित्रांनो, समुद्रामध्ये फायनली आम्ही आलेलो आहे. सगळे मजा मस्ती करतायत. आमच्यातले बाकीचे तिकडे. मित्रांनो, सगळे बसलेत बघा, कसे दमून आलेत सगळे. आता सगळ्यांना मजा येते. 2 दिवस तरी वाळू निघणार नाही, पुन्हा अंग वाळूनी भरणार आहे. सगळे बसलेत वाळूमध्ये. आंघोळी करताना सगळ्यांची वाळू निघणार आहे बाहेर.
मित्रांनो पुन्हा एकदा समुद्री खेकडा भेटला आपल्याला. छोटंसं पिल्लू आहे. वळवायचं ना ते हातावर मला नाही अपयश घ्या वाटतं वळवळ वाटतं हा म्हणून मला नाही जमत अशा प्रकारे छोटा खेकडा भेटलेला आहे क्यूटचा. खतरनाक आहे ना. खतरनाक. चावतोय का. नाही. उडकीला होता. 2 जीव भेटलेत खतरनाक वाले. ह्याच्यामध्ये ह्याच्यात आहे ना. शरीर असतं ना. नाही विचार कुठे आहे. अरे सगळ्यांना नांग्या कशा काय. मित्रांनो फायनली आपली बीचवरती आंघोळ वगैरे झाली आणि दिव्याघरचा सुंदर बीच आहे एकदम श्रीवर्धनमधला. बघू शकता माझ्या मागे खूपच सुंदर असा आणि नीटनेटका असा बीच आहे दिव्याघरचा. मित्रांनो मोदकवाल्या काकू आल्यात आणि 25 रुपयाला एक मोदक आहे. मस्त तूप वगैरे लावून देत आहेत. खूपच छान मोदक आहेत. सगळ्यांनी घेतलेत मोदक. बघूया आपण पण टेस्ट करून. घेऊन असं शूज घेऊन येऊ नका. माणसासारखा पचका होईल. तुझा झालाय पचका. हे बघ सगळ्यात बेस्ट बिना चपलीच्या. हे रवी ही टाटा सुमो काढी. टाटा सुमो आपलीच आहे. हे प्रियंका डब्बा घेऊन कुठे चालली बीचवर. आणि मित्रांनो हे सुंदर दृश्य संध्याकाळचं. परत सगळे चाललेत रूमच्या इकडे. सगळे दमलेत आता पाण्यात आंघोळी करून. मला वाटत नाही कोण संध्याकाळी लवकर बाहेर पडेल. कावळा काय घाबरते कुत्र्यांना. नशीब समज मी उडाली फक्त साईडला ओरडत नाही धावली आहे. मित्रांनो आजी बघा लाकडं कट करत आहेत. संध्याकाळची सोय. आणि आपण आता रूमवरती पोचूया. हेच तर रॉ मटेरियल आहे. पेंग्विन का बोलतात वाटलं पाहिजे ना. मित्रांनो आपण आलो आहे गेस्ट हाऊसवरती आणि आता थोडं फ्रेश वगैरे होऊन व्लॉग एंड करत आहे मी इथे. दुसऱ्या दिवशीच्या व्लॉगमध्ये पूर्ण हरिहरेश्वर आणि दिव्याघरचे मंदिर पाहायला मिळतील. मित्रांनो खूपच सुंदर सनसेट आहे. चला बाय बाय. उद्या भेटू.